प्लेट, पाणी, साबण, पावडर. मी पहिले ग्लासात वाटीत पाणी टाकणार आहे. लक्ष ठेवा की पाणी खाली सांडले नाही पाहिजे, कारण की हे टेबल ओलं होऊ शकते. नंतर मी पावडर टाकणार आहे. नंतर मी त्यात पोळ टाकणार आहे आणि पावडर काय करत आहे? तरंगत आहे. काय तरंगत आहे? की पाणी हलकी आहे. आता मी त्यात बोट टाकणार आहे. काय झालं रे? तिच्या बोटाला पावडर चिटकली. सगळ्यांनी बघितलं. बरं, मग काय करायचं आता सांग बरं. आता मी या पाण्यात स्वच्छ धुवून घेते. का बरं चिटकली असेल रे पावडर? अच्छा, ती मी पाण्यात टाकलं, ती कोरडी पावडर तिच्या बोटाला चिकटून गेली. बरं बरं, आता काय करत आहे स्वराली? पाण्यात स्वच्छ हात धुवून घेतला. अच्छा, नंतर मी साबणाला घासले. हे साबण अंघोळीचं आहे का? दुसरं साबण घेतलं तर चालेल का? अंघोळीचंच पाहिजे का? हो टीचर, चालते. स्वराली काय करत आहे तू? टीचर, मी साबणाने बोट घासत आहे. अच्छा, चारी बाजूंनी. अच्छा, तू साबणामध्ये बोट बुडवत आहे. आता मी काय करत आहे? पाण्यात बोट टाकले की काय झालं? काय झालं रे? आता नाही, आताच पावडर बाजूला सरकून गेली आहे ना. बापरे, बघा पावडर चिटकली का तिच्या बोटाला? नाही, जादू झाली. तर आता चिकटायला पाहिजे ना. अरे, असं कसं झालं? आणि झाला ना. आणि पावडर चिटकली का तिच्या बोटाला? दाखव बरे स्वराली. नाही, हा प्रयोग स्वरालीने, मी आणि संस्कृतीने आम्ही आधी करून बघितला. बरं, का झालं असेल असं? असं का झालं असेल? पण आता तिच्या बोटाला का नाही चिटकली?